शरद पवार गटाची साथ सोडून अजित पवार गटात गेलेले रविकांत राठोडांनी आपली उमेदवारी पंकजा मुंडेंच्या सांगण्यावरून मागे घेतल्याची चर्चा आहे। त्यावरून एक कथित ऑडिओ क्लिप बीड लोकसभेत व्हायरल होते, पाहूयात। महामंडळाच्या आश्वासनामुळे बीड लोकसभेत रविकांत राठोडांचा अर्ज मागे। पंकजा मुंडे आणि रविकांत राठोड यांच्या संभाषणाची क्लिप व्हायरल। बीड लोकसभेत विविध चर्चा, अर्ज माघारीनंतर राठोड नॉट रिचेबल। बीड लोकसभेत पंकजा मुंडेंनी महामंडळाचं आश्वासन दिल्यानंतर अपक्ष रविकांत राठोड यांनी उमेदवारी मागे घेतल्याचं बोललं जात आहे। दोघांमधल्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे। मात्र संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल करून फसवणूक झाल्याची चर्चा रविकांत राठोड यांच्या समर्थकांमध्ये आहे। आता हा आपण काही वेगळे नाही, एक अस्तित्वाचा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांच्या। या निवडणुकीत उभं राहून तुम्ही मतं घेऊन पुढे काहीच होणार नाही। त्याचं होऊन नुकसान कोणाला होईल तर आपल्याला, मला होईल। तुम्ही समजदारीने हा विषय करावा। मी तुमचा हे निर्णय लक्षात ठेवीन आणि तुम्हाला सोबत घेईन आणि तुम्हाला जे शब्द माझ्या अवकाटीचे जे सगळे विषय ते मी तुमच्यासाठी पाठीमागे उभे राहीन। चालेल चालेल। मी पप्पूला बोललो होतो ताई, पण काय माहिती का, आता विषय समाजासमोर घेऊन जायचं म्हटलं ना, काहीतरी हे करावं लागेल। समाज आता बघा, समाज माझ्या बरोबरच आहे। आपले 1,10,000 मत आहेत, त्यामुळे समाज माझ्या बरोबर आहे। समाजाची इच्छा आहे तुम्ही मला मदत करावी। बीड लोकसभेत भाजपकडून पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांच्यामध्ये मुख्य लढत आहे। त्यात बंजारा समाजाच्या रविकांत राठोड यांनी देखील अपक्ष अर्ज भरला होता। बीड लोकसभेत बंजारा समाजाचं 1,00,000 ते 1,25,00,000 मतदान आहे। त्यामुळे राठोड जितकं मतदान घेतील तितका पंकजा मुंडेंना तोटा होण्याचा अंदाज होता। त्यामुळेच पंकजा मुंडेंनी दिलेल्या आश्वासनानंतर रविकांत राठोड अर्ज मागे घेण्यास तयार झाल्याचं या ऑडिओ क्लिपमधून दिसतंय। मात्र माध्यमांसमोर आपण पोहरागडाच्या आदेशानं माघार घेतल्याचा दावा रविकांत राठोड यांचा आहे। ते इथं ओबीसी मराठा एवढं पेटलंय ना। हो हो। महामंडळावर वगैरे तुमचे जे काय इच्छा आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण तुम्हाला सहकार्य करेन। ते कारण काय झालं, वर्षभर झालं मी बोंबलतोय की असं करणार तसं करणार, आणि ते उगाच समाजाला असं वाटेल की हा झाला मॅनेज म्हणून। नाही नाही, असं वाटणारच नाही समाजाला, असं वाटणारच नाही। आपल्याला त्याची जिम्मेदारी आता सगळं पालकत्व तुम्हाला घ्यावं लागतं त्यात। येस, कारण मी इकडे मोठ्या पदावर असल्यामुळे हे आता उद्या समर्थन दिलं, मी सोबत आलो तुमच्या की हकालपट्टी करणार माझी। नाही, तुम्हीच सोडा ना, मी तुम्हाला घेते। पण पुढचं काय ते सगळं तुम्हाला सांभाळावं लागतं। आता सगळं सांभाळीन। तुम्ही या, मला विड्रॉ करून मी बीड मध्ये आले की भेटते तुम्हाला। हा, दौरा संपवून तुम्ही बीड मध्येच थांबा। ठीक ठीक। पोहरागड जे आमचं पोहरादेवीचे देवस्थान आहे, त्यांच्या आदेशावर जवळजवळ पूर्ण महाराष्ट्र चालतो आणि मलाही त्याच पद्धतीनं पोहरागडाचा आदेश आला की तुम्हाला महायुतीसोबत राहायचं आहे आणि त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे। सर्व समाज बांधवांनी माझ्या पाठीशी उभं राहून अक्षरशः माझ्यावर प्रेशर क्रिएट केलं की तुम्हाला भूमिका बदलावी लागेल, तुम्हाला महायुतीसोबत यावं लागेल आणि लवकरच सर्व समाजाच्या आशीर्वादानं आणि महायुतीच्या सर्व नेत्यांच्या आशीर्वादानं महामंडळावर माझी वर्णी लागेल अशी अपेक्षा आहे। रविकांत राठोड यांची स्वतःची बंजारा ब्रिगेड या नावाची संस्था आहे। त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात मनसेतून झाली। 2019ला वंचितमध्ये प्रवेश करून ते स्टार प्रचारक बनले। 2022ला संजय राठोड हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेल्यामुळे रविकांत राठोडांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर 4 महिन्यांपूर्वी राठोड शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आले। शरद पवारांनी राठोडांना प्रदेश सरचिटणीस पद दिलं। मात्र बजरंग सोनवणेंना लोकसभेचं तिकीट मिळाल्यामुळे राठोडांनी अपक्ष अर्ज भरला। नंतर कथितपणे पंकजा मुंडेंनी महामंडळाचं आश्वासन दिल्यानं त्यांनी उमेदवारी मागे घेतली आणि थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याऐवजी राठोडांनी अजित पवार गटात प्रवेश केला। सध्या राठोडांना अजित पवार गटात व्हीजेएनटी सेलचं पद मिळालंय। तुर्तास दोन्ही बाजूनं व्हायरल ऑडिओ क्लिप संदर्भात प्रतिक्रिया मिळाली नाही। ते इथं ओबीसी मराठा एवढं पेटलंय ना। हो हो। महामंडळावर वगैरे तुमचे जे काय इच्छा आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण तुम्हाला सहकार्य करेन। मलाही त्याच पद्धतीनं पोहरागडाचा आदेश आला की तुम्हाला महायुतीसोबत राहायचं आहे आणि त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.